ऐका, सगळ्यांना भजन करायला सांगितलं तर कोणी कोणी भजन कर बरं, खरं खरं सांगा, शपथ एक खोटं बोलायचं नाही मायच्या. बरं ठीक आहे, बाकीच्यांनी भजन गायला बाकी नसेल, देवनी काय दरादरी होईल द्यायचे का? सगळ्यांनी अंतकरणापासून भजन गायला पाहिजे होतं नाही का? अरे भजन गायला असतात. मी तर म्हणतो भैया, अंतकरणापासून भगवंतावर एवढं प्रेम करायचं जशा माझ्या गोपिका देवावर प्रेम करत होते असं प्रेम आपण केलं पाहिजे. कारण आहे ना, सुरुवात त्याच्यापासूनच आहे. आपला जन्म तेवढ्यासाठी आहे. आणि जर का आपण आलेल्या जन्माचं जर का सार्थक करून घेतलं नाही तर फिर भैया जन्माला आला गेला आणि पाणी वाहू वाहू मेला. म्हणून जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर हातानं टाळी मुखानं नाम चिंतन करायचं. पण आटे मनान सांगू का, आटे म्हणतात नाही ताई, आटे मनान सांगू का, आटे म्हणतात नाही. स्टँडवर एक 75 वर्ष म्हातार आटे रामकृष्ण हरी म्हणत नाही, विठ्ठल रुक्माई म्हणत नाही, राधे राधे म्हणत नाही. 75 वर्ष म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहिलं. हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशा मग खोटा ना बोलाव धोके वास एक बुका मुका कटा. अरे ज्या भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातलंय त्याचं नामचिंतन करायला अजिबात लाज ठेवायचं नाही भैया. चाल जरी की आवडली तर भाव आपले होतायचे. जसं की तेरे प्यारे में मैं का दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते काना घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई, बोला छोड़ आ गई, मैं द्वार छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते रे प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते घर छोड़ आ गई, तेरे वास्ते घर छोड़ आ गई. आई होई ना म्हातारास ना. मग तरुण भाऊ आडे भजन म्हणा सांगू, आडे भजन म्हणतात नाही. मग यासली एखादी पोरणी जरी ब्लॉक कर व्हॉट्सअपले या पडेल की तडा आडे वाटत आणि तटे म्हणतस या पाखरा आजाद केले तुला. भाऊ रे तू नाही आजाद कर रे, तुला पाखर ऑलरेडी आजादच होत रे. तिने पक्कट राहिलो होत रे, म्हणलं की निघून द्याव बानाट सुरूच नाले वाढायला लावतो असं. तुले फक्त मोबाईल न रिचार्ज मारान कथा तरी केलं होतं येडाले. उलट ती लगीन करीन 3 वर्ष माहीत ना तर तिने एकोरीस न पोरग कड्यावर रास भाऊ चौकमा बटेल रास. तिने एकोरीस न पोऱ्याला सांगत बघ पाहू मामा कसा बसला कसं जाई तुला पाखरा. अरे गाणं जर ते आवडलं तर भाव आपले टाकायचे. हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले ये किया, देखते ही देखते हवाले ये किया, कान्या दिल तेरे नाम कर दिया, कान्या दिल तेरे नाम कर दिया. आई बहिण मानचेस ना आता बहिणी म्हण तुमले जर आठी देव न भजन म्हणा सांगा, आठी भजन म्हणतेत नाही. आणि तुम्हाला त्या लगीन ना गाणं त्या गाणं ऐकीन असा जीव कर ना पेटान सांगित वर बी लई पिरोगो म्हणजे जडे पटना तडे पेटा तुझी चुकाटी सुबा असं तुम्ही लगे फाशीला आहे मारा ना बजेट मारा. तुम्हाला गाणं एक कोणी अंगण शिलगायची तुझी काढली काही गाणं कितल्या का उपादेव आहेत ना शिलगायची राव दिली ते काढली. अरे हे मनावर काय आपला उद्धार होणार आहे का? उद्धार करून घ्यायचा असेल तर म्हणजे मीराबाई सारखं ना भक्ती करायची. बापानं विरोध केला, समाजानं विरोध केला, म्हणजे मीराबाईनं कोणाचं ऐकलं नाही. महाराज फक्त नाचत राहिली. एवढी नाचली की जगाच्या मालकाला ब्रह्मांडाच्या धनीला नाचायला मजबूर केलं. एवढी नाचली, लोकांचा विचारच नाही केला. आणि तुम्हाला सांगतो सक्सेस व्हायचं असेल ना, सक्सेस व्हायचं असेल तर नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. कारण काय माहितीये का, समाजाची अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात तुम्ही जगूच शकत नाही, स्वतःसाठी जगूच शकत नाही खरं तर. पण
एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. समाजाचा विचार करून जगणे नाही. माझ्या भगवंताला काय आवडतं तो विचार करायचा, देवाला जे आवडेल ते करायचं, लोकांना आवडायला पाहिजे या नादात पडायचं नाही. कारण तुम्हाला भाऊनं तुम्हाला बहीण किंवा पोऱ्यानं पोरणं लगीन करणं तुमले वाटणं आमना गावमा 9 पदार्थ बनव, तुम्ही 12-14 बनाय टाकसू, भाषी पंगत दिसू, अख्खं गाव खुश व्हायला पाहिजे, नातेवाईक खुश व्हायला पाहिजे, भाऊ बहीण खुश व्हायला पाहिजे. लोके 7-8 पदार्थ बनवतो, तुम्ही 10-12 बनाय टाका. लोके 10-12 बनवतो, तुम्ही 15 बनाय टाका. फक्त जेवण होय नका लोके हात धुतो सतळी जाईन उभा राहत जा. हात दोन टाइम एकच सांगतो बट बरोबर तर पण आपण खमन राहताना मजा ही जाती सांग. काढली का कमी? काढली का? म्हणून लोक जेवढी कमी या काढता येतील तेवढी कमी काढतात. लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात पडू नका. जगता येत नाही असं जगायचं की माझ्या ब्रह्मांडाचा धनी खुश झाला पाहिजे एवढी विनंती असेल. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन करूया. आता साहेब बसले, तुम्ही सांगा. नाही मना बोलाल काय नाही, त्या जर सांगतील ते मी बोलसू. हा काय करू साहेब? नाही मी बोलसू. आता तुम्ही मला सांगा ना पॉकेट तुम ना पाहिजे सू याच मी आवरी तुम्ही वाढावा. ते ढल विठल विठल फक्त 5 मिनिटात जास्त म्हण नाही की महाराज रडायला पाहिजे. लोके रडणार आले गुचूप करायला तर तुम्ही मला चांगला पोऱ्याला रडाय राहणार. ठीक आहे ना, मना रडा मग तुमले आनंद येतो, तोंड जाके रडसू बस खुश. हा पण तेवढं ध्यान ठेवा, रडाना आलक लागतस. तुम्हाला इथं गाणं तिथं भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलं, इथं तुम्ही नामचिंतन करत नाही. तुम्हाला गाणाच मा बेटी गाणं नाही, तुम्हाला एक बी गाणं खरं राहत नाही. तुम्हाला लगेच ना गाणं. आता बोलू नका, बोलू नका, काय नाही. आता फक्त ऐका नाही. मला ते पहिला माहिती येतात बटा चिंता केली ना जवळजवळ आले ऐकापेक्षा दखाले जास्त येल राहतच माले. हा पण मला असं वाटत का ते 2 तास होईल तुम्ही ते केली नव्हे. आता नुसतं ऐका नाही. तुम्हाला लगीन ना गाणं एक बी गाणं खरं राहत नाही. एक गाणं म्हणतच ताई या कोणतं? हे नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा. खराच का बहिणी होते? हो ताई सर खर्राच आहे. नवरीना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा खर्राच ताई ते. ही 1 नंबरनी लप्पाड जात्राच राही. खर तर महिला मातांना बोलेल एवढा मी मोठा नाहीये. आमच्या संतांची शिकवण आहे, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. हा अधिकार महिलांचा आहे. माझ्यासारखे लेकरांना तुम्हाला काय बोलावं, पण एक विनोद म्हणून बोलतो. फक्त तुमल्या हसांसाठी विनोद म्हणशील बोलस. तुमले बोलतो एवढा रव्या मोठा नाही, फक्त विनोद म्हणशील बोलस. सुरुवातला सांगस मनी भाषा तुमले कळसच, त्यामुळे तुम्ही असले एक बी बाई राग करत नाही बिचारी. पण मी तुम्हाला पटास नाकू एकदा पाय पडस. कोणले राग नाही यावं ना म्हणा बोलेल ना. पक्का ना बहिणीस वन राग नाही करत ना मायच्यान. राग नाही करत ना पक्का ना, खरंच ना. बोलू ना मग. बाकीने बाया बोला महाराज बोला. बाकीने मन मान मन बोल बोल. तू नीच जे तू बोलशील बोल. आता पक्का ना बहिणी बोलू ना मग. राग नाही करत ना पक्क शपथ. खरं सांगू का तुम्ही जाती 1 नंबरनी लब्बाड जात राहत. कारण तुम्हाला गाणाच मला बाडी गाणाच मला बाडी. तुम्हाला गरमा खरा रास का गरमा बी खरं नाही रास. तुम्हाला गरमा काय उपाध्या राहते सांगच मी तुमले. माणसाले विचारस तुम्ही यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा जमा करा की जमा पैसा दिल्या संध्याकाळी कुलटी शर्ट टांगी द्या. शर्ट टांगाय की तुम्ही जेवण करल्या जेवण करीश नाही. तुम्ही झोपणार तुम्ही रजावर उतरणार तर मन माय ड्युटी चालूच तुम्हाला किसा जमला. तुम्हाला टीएल पैसाच म्हणजे 500 उपाट देस. 500 उपाट देस. तुम्ही सकाळी मग पैसा मोजा 500 कमी वाट राहणार. तुम्ही बाईले जरा काय रे 500 कमी वाट राहणार. आखो उलटा चोर कोतो आखो डाटे. तुम्हाला की जमाईन उपाटील वर सुद्धा वर देईल. तुमले अक्कल नाही. मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होती. मो बापटा बरोबर राय घ्या 500 गई घ्या. मी इथला पानच सुरूच नाही. तुम्हाला 500-500 जमा करत रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायला तुम्हाला हातमाटी देत. तुमले सांगस मन भावने 2 ग्राम कानमाना बनाय देणार. आपलं डोकं काम करत नाही. मायना मागला असा अक्कल गो याचे आले दूध सापडे नाही. 2 ग्राम सोनं लिहिणं कसं साप. गानास मला बाडी घर मला बाडी. मग गली आली मग साहेब. गली आली मग चांगला रास का. गली आली माझी त्याच पिढा राहतं काही काही बाईस ना. आता सिटी मा बंगला घ्यात म्हणशील ठीक आहे. पहिले साधा घरी राहत. आता घरनी बाईनं 2 वर्ष लेकरू होतो. टुबटुबू चाली की समोरला वट्टावर जाईन शील गोशी. आता ती घरनी मालकीन तर की नाही एवढं लेकरू त्याला काय उठाडू माय म्हणे शी करता करता यानं वय नका त्यान माल बलायली त्यान माय भरली म्हणे. आता अवघ शी करता करता उठता घरमा निघ्या बहीण घरमा जायला होती. उठीनेच म्हणे पिंट्या ती निघ्या.
मग पिंट्या मायला हाक मारस हो ताई तुम्हाला पिंट्या शिकरी घ्या माय तो ते घर माकी राहणार नाव म्हणे तुम्ही इंद केल्या म्हणे ताई आता दकालून बाई एवढी बाई सांग राहिली खोटं बोलीन का दादाश्री आई बाई दकाल गई दकेलवर सुद्धा सांगे काव म्हणे म्हणा एवढचा पोरे ना काही इथला कार करसो म्हणे तो काळचा कलर ना आगस काव म्हणे हो म्हणा बाप कितीला वाडी हो कितीला वाडी गानास मला वाडी घरमाला वाडी गली आली मला वाडी मग तुम्ही मौतमा जातीस रडतीस बहिणी सोन तोंड जाके जाती ते खरं असता मौतमा जातीस तोंड जाके रडती ते खरं आते उन्हा माय महाराज मूड मुद्दावर तुम्ही मौतमा जातीस ना गाड्या करी करी जातीस गाडी माय उतरतास तोंड जाके रडतीस इथला त्या म्हातारा मा किंवा म्हातारी मा जीव राहतो ना मग उतरान टाइमले ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला शिक मला खरंच त्या म्हातारा मा जीव होता का ताई तुना एक न म्हणी लब्बाड जात राहताय मायन्यान करी तुम्ही कसं काय काढले तुम्ही तुम्हाला रडामा बर का रडानं सुद्धा आता प्रत्येक बहिणीले सांगस ज्या तरुण बहिणी तिसले सांगस रडणं हाय सुद्धा आपली संस्कृती बरं म्हातारा म्हातारी कोणी मरणं महत्व आनंतर रडता यायला पाहिजे असं कुंडी कुंडी रडलेले कोणी महत्व देत नाही कारण आमना दोंडायचा मग प्राध्यापक मरणं बायको प्राध्यापिका होती म्हणे मॅडम असं कुंडी कुंडी कितल्या रडण्यात ना म्हणे काही उपयोग होणार नाही शब्द शब्द रडा म्हणे मॅडम कधी मौत मजा आहे नाही कधी रडेल नाही ताई मॅडम रडे सर नाही करता व बाई माझा म्हणतो मॅडम तू रडूच नको बाई आपण पहिले उपडी जाशी ना तू मी आपण पसारा आवडू का तू ना पसारा आवडू असं रडाना रास व बाई माझा म्हणतो नको मॅडम या लोके बोलणारा नाही बी उन्हात ना मी एकला तंगडी दोर बांधी आपण पैकी ही सूप तू नको रडू बाई म्हणतो ते रडता यावायला पाहिजे हो जी बैल रडता असते ना इथलं वजन राहणार खायला ताट सर काय देऊ जी बैल रडता असते ना इथलं वजन रास आंघोळ करून बाथरूम महिने घेऊ जी बैल रडता येत नाही 3 दिनभर दोनच दोय राहून भांडाल कशी राहू मनीषीन रडणं शिकिल्या हो कारण आम्हाला दोंडायचा एक म्हातार गोंदा मा काता काता उपडी गी आज चालू आहेत का अजून बी चालू आहेत काय मग दोंडायचा नाही मरणार कारण एक रोज ना मग गाडीला 25-30 म्हातारा असणे आडावे घ्यात तो अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज मग तवच ना दोंडायचा ना म्हातारा नाही होता तो गोंदाई मा तताना म्हातारा होता कडे मन बी कोण राहत नाही म्हातारा गोंदाई मा खावाल बटन गोंदाई मा खाणारा इथला नेतात पेडतस ना इथला नेतात पेडतस ना गोंदाई ना निवत उन्हा ना ते सकाळी मग बाई सांगते काही म्हणा नको रांजो बाई सांगा सावं ते संध्याकाळी ना निवतच ना माय भाऊ देव दोन्ही टाइम ना कडेन मोडलीच बाकी ना तिथला वायबार राहता ना दुपार ना किसा मांडी मुलं लय फिरत तेवढं बरं आपण दुडामा कोणीच नाही तसा आमना दोंडायचा ना ते दोंडायचा नाही होत ते तताना म्हातारा इथलं बेकार होतं गावमा कधी कीर्तन चालना कीर्तन मावणं नाही भजन मावणं नाही देव नाही धर्म नाही कधीच नाही पण गावमा गोंधळ राह ना का गोंधळ सोडेल नाही गोंधळ मग कावाल बटणार कानारले चांगलं माहिती आहे गोंधळ मग कितला काव काय करी करी वाढे ना वाढणारा कितला का दिलदार माणूस भेटेल ना 2 पिसणीवर भेटत नाही बाकी ना कच्चे आंबल मारा ना त्या वाढपी पोरे हे काढ अर्धे काढ काय नेणार हो आपण नाही तू काढ रे काढणार काढणार रे हो भाऊ आईकडे चुलावर राही कुठं गई गे रे अप्पा यानी साल 2 येतच एक चांगलं पिसून आणि एक हात देऊन खाणारले समजा सु हात देणार मधमा मटेरियल रास म्हातारा हात दे माना मटेरियल वडाल घ्या म्हातारा हात दे जोडली नाही चालू पंगत मा पाहिलं माटी ना मुनी पुचकीन घ्या पुचकी तर वाढपी पोरी म्हणे याल घर मदाड का अरे बादलीभर चोरीन काढेल खावा मा यांदी म्हणे म्हाताराल घर टाका म्हातारी म्हणे तुला म्हातारा घ्या म्हातारी रडान सुरुवात म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम का आडंदी मा भजन करी राहिलात ना म्हणा देव मी बट सही कर राहील गण का प्रभर आहे मला जागती दूध बघत नाही माय पण मी म्हणतो आपलं काही नुकसान नाही त्यामुळे मी सही कर राहील म्हातारा आंघोळ देवा गे उचलान गाई मग म्हातारी सांगस म्हणा राम वो माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला करी गाला ना म्हणा देव आणि मी बटा मानचेस माय आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना पिता कोपसी देना मनी काकू काबर म्हणे महाराज म्हणतो यांनी आयुष्यभर पारम ना कोंबड्या का देतात तुळशी ना पाला कितला गुण लागावशी तुळशी ना पाला नाही अख्खा तुळशी उडून जाऊन तोंड मग कोपची दिलं तर यांना उद्धार होणार नाही उद्धार करून घ्यायचा असेल तर गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही गल्लेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊया त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखामेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटते महाराज ऐका ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर